नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आज आणि तपशिलात या सगळ्या बातम्या आपण समजून घेणार आहोत वेगवेगळ्या अंगाने. एक म्हणजे चीनमध्ये पुन्हा कोरोना वाढला आणि चीनमध्ये विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या, शाळा बंद, कोरोना चाचण्यांचं प्रमाण सुद्धा चीन देशाने वाढवलंय. अमेरिकेत सुद्धा डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव वाढला आणि भारताची तुलना या सगळ्या परिस्थितीशी करता भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांचं प्रमाण मात्र कमी झालंय. 14,306 अशी नवी दिवसाची आकडेवारी आहे आणि भारतात कोरोनामुळे मृत्यू 443 इतके झालेले आहेत. लसीकरण भारताचं 102 कोटींच्या वर गेलेलं आहे. या संदर्भामध्ये आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्याशी आपण खास बातचीत करणार. आणि दुसरा राज्यातला सर्वात मोठा तापता मुद्दा असा आहे, आर्यन खान प्रकरणानं वेगवेगळी वळणं घेतली आहे. या वळणामध्ये आता राजकारण तापू लागलंय. कोर्टात सुद्धा हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यात सुद्धा रोज नव्या घडामोडी घडतायत. सुरुवात करूया जेम विशेषला. संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमध्ये नव्यानं कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे. चीनमधील शेकडो विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या, शाळा देखील बंद करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा वेग चीनमध्ये वाढवण्यात आलाय. संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमध्ये नव्यानं कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे. कोरोना चाचण्यांचा वेग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव वाढला असल्यामुळे जो बायडन प्रशासनानं नवे निर्बंध लागू केले आहेत. सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलंय. 100 अमेरिकेत लहान मुलांना डेल्टाची लागण होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. गेल्या काही दिवसात अनेक लहान मुलांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आता भारतातली कोरोनाची परिस्थिती पाहूया. भारतात कोरोनाचे नवे रुग्ण दिवसातले आहेत 14,306. भारतात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 24 तासातली आहे 443. भारतात बरे झालेले रुग्ण आहेत 18,762. भारतात लसीकरण झालं आहे 102,27 लाखांच्या पुढे, म्हणजे भारतातलं लसीकरणाचा जो भारतातला टक्का आहे तो 21% इतका आहे. जगात कोणकोणत्या देशांमध्ये लसीकरण किती झालं या संदर्भातला जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं एक अहवाल तयार केलाय. तो आधी समजून घेऊया. भारत लसीकरणात 21%, चीन 75.2%, अमेरिका 58%, फ्रान्स 67%, जपानमध्ये 67% लसीकरण झालेलं आहे, रशिया 33%, इंग्लंडमध्ये 67% लसीकरण आतापर्यंत झालंय, इटलीमध्ये 70%, स्पेनमध्ये 79% लसीकरण झालेलं आहे, जर्मनीमध्ये 66% लसीकरण झालेलं आहे. भारताच्या लसीकरणावर जगातल्या वेगवेगळ्या देशात लसीकरणाचे टप्पे कसे पार पडले आणि भारताला पुन्हा कोरोनाच्या लाटेचा परिणाम भोगावा लागू शकतो का, या संदर्भात आपण हेलो मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ते महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ आहेत आणि शिवाय या वेळेला ते लंडनमध्ये काही अभ्यासासाठी तिथे गेलेले आहेत आणि त्यामुळे जगाचा चांगलाच अभ्यास त्यांना झालेला आहे. खूप स्वागत आहे डॉक्टर शशिकांत अहंकारी आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार.
भारतात होता, महाराष्ट्रात होता, तेव्हा महाराष्ट्रातली सगळी परिस्थिती आपण पाहिली आहे 2 वर्षातली. पण आता आपण लंडनमध्ये आहात आणि लंडनमधून भारतातल्या कोरोना परिस्थितीवर आपलं भाष्य आम्हाला ऐकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आधी तुम्ही प्रस्तावना करा, तुम्ही तुमची माहिती सांगा, त्यानंतर आम्ही तुम्हाला भारताच्या संदर्भात आणि जगाच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाची साथ सुरू झाली आणि त्यावरती मग नंतर प्रवासाची निर्बंध बरीच आलेली होती. माझा मुलगा इथे इंग्लंडमध्ये काम करत असतो आणि आम्हाला यायचं होतं आणि मध्ये ज्यावेळेला सप्टेंबरमध्ये ट्रॅव्हल परमिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स कमी झाले त्यावेळेला आम्ही मग इकडे आलोय. इकडे आल्यानंतर बघितलं आम्ही बघतोय आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि इथली कोरोनाची स्थिती काय आहे ती सगळी बघत असताना तसं बघितलं तर युरोपमध्ये सर्वात पहिल्यांदा युके मध्ये, युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन मध्ये इकॉनॉमी रोल आउट करायला म्हणून सगळे रिस्ट्रिक्शन्स त्यांनी हळूहळू उठवले. जुलैमध्ये या ठिकाणी मास्क वापरायची बंदी काढण्यात आली. वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलं आणि असं इथे पण इंग्लंडमध्ये पण वाटलं गेलं की आता कोरोनाची साथ आटोक्यात येईल. होय, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी असं लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलेला आहे आणि होता तिथे तिथे आता अशा पद्धतीची चर्चा आणि अशा पद्धतीचा विचार शास्त्रज्ञांच्याकडनं पुढे आलेला होता आणि ती वस्तुस्थिती होती की एप्रिल वगैरेचा भाग जर बघितला आपण, एप्रिल ते जून जुलै ज्या देशाने लसीकरणात पुढाकार घेतला तिथे जगभर या केसेसचं प्रमाण अत्यंत झालेलं होतं, खूप कमी झालेलं होतं. 1000, 1200, 1500, कुठे 500, कुठे काही अगदी थोड्या थोड्या केसेस असं होतं. पण नंतर 2-3 महिन्याच्या नंतर सप्टेंबर पासून, ऑक्टोबर पासून ही बंधनं उठल्याच्या नंतर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कोरोनाच्या व्हेरियन्स मध्ये डेल्टाचा जो व्हेरियंट आला त्याच्यानंतर मात्र परिस्थिती बदलली आणि केसेसची संख्या वाढत गेली. आज मी इथे आलोय तर इंग्लंडमध्ये सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे. शाळा सुरू आहेत, 100% उपस्थिती असल्यासारखी मुलं शाळामध्ये चांगल्या पद्धतीने जात आहेत, मुलं जात आहेत आणि त्याचप्रमाणे मार्केट सुरू आहे सर्व प्रकारचं. अगदी. पण डॉक्टर साहेब चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाला, नंतर तो वेगवेगळ्या देशात झाला. पण कोरोनावर मात सुद्धा चीननं आधीच केली, लस मोठ्या प्रमाणात आपल्या नागरिकांना उपलब्ध करून दिली. असं असताना चीनमध्ये अचानक कोरोना वाढण्याचं कारण आपल्याला काय वाटतं? आजचं त्याचे चीन मधलं कारण आहे आणि चीनचे मी आकडेवारी बघितली आहे. खरं म्हणजे त्याचं जे स्टॅटिस्टिक्स आहे, जो काही रिपोर्ट चीनचा बाहेर आलेला आहे त्याच्यामधलं तिथल्या केसेसचं प्रमाण हे 2 आकड्यांमध्ये आहे. हे मला जे आश्चर्यच वाटतंय की एवढा मोठा देश आणि ज्यावेळेला तिथे मोठ्या प्रमाणात साथ सुरू झाली असं आपण म्हणतोय की यावेळेला 27 ऑगस्टला पहिल्यांदा चीनमध्ये 34 केसेस सापडलेले आहेत. आजच्या जर तुम्ही केसेस बघितल्या तिथे तर ती आकडेवारी त्यांची 25, 30, 40, 50 याच याच्यामध्ये आहे. ज्यावेळेला त्यांच्याकडे केसेस थोड्या जरी दिसल्या म्हणजे त्यांनी असं रिलेशन बघितलं की केसेस आल्याच कुठून, त्यांना 0 केसेसच पाहिजेत त्यांच्याकडे आणि त्याचा कंट्रोल त्यांनी इतका त्यांच्याकडे असलेली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये असलेली एक त्यांची कमालीची असलेली शिस्त आणि त्यांचं असलेलं प्रशासनाच्या माध्यमातून ते कम्युनिस्ट राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये सर्व बंधनं सक्त आहेत आणि कडक आहेत सगळी आणि त्या याच्यातून ते ताबडतोब ऍक्शन घेतात. 106 लोकांचा संसर्ग हा टुरिझमला आलेल्या लोकांकडून झाला असा त्यांचा रिपोर्ट आहे. बरं, आता चीनच्या सोबत कारण आपल्याला आणखी काही वेगळी चर्चा भारताच्या संदर्भात करायची आहे. चीनमध्ये झालं, अमेरिकेत सुद्धा डेल्टा कोरोना वाढलाय, लहान मुलांना लागण होत आहे. रशिया, जर्मनी या दोन्ही म्हणजे या 4ही देशामध्ये अचानक कोरोना वाढण्याचं कारण काय? अमेरिकेमध्ये तर सर्वात मोठं संशोधन लसीच्या बाबतीत हे अमेरिकेत होत आहे. अमेरिकेमध्ये आता तुम्ही जे लसीकरणाचं प्रमाण सांगितलं 2 गोष्टी होत्या की ज्या आपल्या देशामध्ये सुद्धा आपले काही शास्त्रज्ञ सांगतायत, भारतामध्ये वगैरे सुद्धा, की हर्ड इम्युनिटी येईल. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय असतं की लोकांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं अँटीबॉडीजचं प्रमाण आपल्याकडे वाढलं अशा पद्धतीचे लेख तुम्ही आपल्याकडे लोकसत्तामध्ये इथे तिथे काही डॉक्टरांनी लिहिले, भारतामध्ये सुद्धा. इन्फेक्शनमुळे लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढल्या आणि व्हॅक्सिन दिल्यामुळे वाढल्या आणि तसं जर प्रमाण हे 80-90% पुढे जर लोकांमध्ये
त्यामुळे सिरो टेस्टिंग ज्याला म्हणतात, की तुम्ही बऱ्याच वेळेला ते सिरो टेस्टिंगचं प्रमाण त्यावेळेला उल्लेख करत असता. होय. मुंबईमध्ये सिरो टेस्टिंग करून सिरो बॉडीज बघितल्या गेल्या, त्या 90% लोकांमध्ये 70% लोकांपर्यंत सापडल्या वगैरे. पण इंग्लंडमधल्या शास्त्रज्ञांनी किंग्स कॉलेजमधल्या जाहीर केलेलं आहे, करोना व्हायरसमध्ये हर्ड इम्युनिटी येत नाही. अच्छा. म्हणजे जी हर्ड इम्युनिटी फक्त व्हॅक्सिनेशन मधनं येईल. आता व्हॅक्सिनचं जे प्रमाण आहे ते कोणाचं, हा नुसत्या व्हॅक्सिनचा प्रश्न नाहीये असा. आपल्या देशामध्ये जे काही आपण म्हणतो की 100 कोटी लस झाली, 107 कोटी लोकांना लस झाली, पण प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर 2 डोसेसचं प्रमाण आपलं 23-25% आहे फक्त. एक डोस झालाय तो झालेला आहे तो जास्तीचा 40-45 कोटीचा. म्हणजे तुम्ही लसीकरणामध्ये 2 डोसेस घेतलेल्याचं प्रमाण इंग्लंड मधलं जे आहे ते 87% आहे. आता हे 87% जरी असलं तरी जे 16 वर्षाच्या आतली मुलं आहेत त्यांचं नाहीये. म्हणजे मग ही मुलं जी सध्या बाहेर पडलेली आहेत, आता जे सगळीकडे अमेरिकेपासून इंग्लंड पासून सगळीकडे युरोपमध्ये प्रमाण वाढलं, त्यांनी शाळा उघडल्या, कॉलेजेस उघडली, महाविद्यालय उघडली, यंग पॉप्युलेशन बाहेर आली आणि उद्योग सुरू केले, कामगार सुरू केले. मी अत्यंत मला आश्चर्य वाटलं की मी रशियातली बातमी बघितली त्यावेळेला रशियामध्ये लसीकरणाला प्रचंड विरोध आहे. रशियातलं लसीकरणाचं प्रमाण हे 23% आसपास आहे आणि स्पुटनिक व्हॅक्सिन पहिल्यांदा तिथून निघालं, पण ते लोकांनी त्याला नाकारलेलं आहे. अशी आश्चर्याची बाब अशी आहे रशियामधली की तिथल्या लोकांचा होम रेमेडीजवरती विश्वास आहे आणि लसीकरणाच्या ट्रायलवरती नाही. ट्रायल त्यांना पाहिजे चांगले आलेले आणि ते घ्यायला तयार नाहीत. उलट मी एक बातमी अशी बघितली रशियामधली, याच्यावरती चॅनलवरती बघितली आणि वाचली सुद्धा मॉस्को टाइम्स मध्ये, की तिथे असलेल्या लोकांनी पैसे देऊन सर्टिफिकेट घेतलेले आहेत आणि डॉक्टरांना अटक झालेली आहे. डॉक्टर आणि नर्सेसने मिळून खोटी प्रमाणपत्र दिली की त्यांना व्हॅक्सिनेशन केलं म्हणून, कारण व्हॅक्सिनेशन शिवाय त्यांना कारखान्यामध्ये उद्योग नाही, नोकरी नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रशियामध्ये व्हॅक्सिनेशन व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आणि सगळ्यात तुम्ही आता जास्त जे उल्लेख केलेले आहे तर सगळ्यात जास्त प्रमाण असलेला देश सध्या वाढलेल्या केसेसचा तो रशिया आहे. रशियामध्ये सध्या 1,1100 डेथ रोज होत आहेत, 30 ते 40,000 केसेस आहेत तिथे. युकेमध्ये ज्या केसेसचं प्रमाण आहे ते मध्यंतरी मागच्या गुरुवारी 50,000ला गेलं, पण इथं मृत्यूचं प्रमाण जे आहे ते 130-140च्या प्रमाणात गेलं. 87% बेड्स रशियामधले हे भरलेले आहेत सध्या, जागा नाही आहे शिल्लक. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी युकेमध्ये आणि युएसए मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण झालेलं आहे, 57% लोकांचं लसीकरण अमेरिकेमध्ये झालेलं आहे. आज अमेरिकेमध्ये सुद्धा जे प्रमाण आहे तुम्ही म्हणताय तर तिथलं प्रमाण हे पहिल्यापेक्षा खूप कमी होत गेलेलं आहे. आता अमेरिकेमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता जर तुम्ही आकडेवारी आत्ताची वगैरे जर बघितली अमेरिकेची बघितली तर ती 4-5 हजाराच्या आत येऊ लागलेली आहे. आता 14,000च्या आत येते, एवढी मोठी होती ती. म्हणजे तिथलं प्रमाण कमी झालंय. कमी प्रमाण ज्या ठिकाणी हे संपूर्ण इन्फेक्शनचं प्रमाण जिथे वाढू लागलेलं आहे त्यामध्ये रशिया पहिल्या नंबरला आहे, ईस्ट युरोप आहे, पूर्व युरोप आहे आणि भारतामध्ये मात्र हे प्रमाण आता वाढण्याची अगदी आपण भारतावर चर्चा करू, कारण आता आपण जगाचा सगळा आढावा आपण घेतला डॉक्टर साहेब. पण भारतामधली कोरोनाची संख्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ताजी आकडेवारी ही 14,000च्या घरात एका दिवसातली ही आकडेवारी आहे. 18,000 ही आकडेवारी आहे बरे होणाऱ्यांची आणि 443 मृत्यू दिवसातले आहेत. आता याकडे तुम्ही कसं बघता, कारण या सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये कोरोना वाढत असताना भारतातली जी टक्केवारी आहे किंवा एका दिवसातली ही आकडेवारी आहे ही मागच्या वर्षीच्या या महिन्यातल्या तुलनेमध्ये बरीच कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मध्यंतरी आपल्याकडे जे मोठे मोठे सण होऊन गेले, आत्ताचं आपल्याकडलं लसीकरणाचं जे प्रमाण आहे, मनोज तुम्ही हे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. केव्हा लसीकरण वाढलंय आपलं? लसीकरण वाढलंय हे जून-जुलै महिन्यापासूनच वाढलेलं आहे आणि हे आत्ताच लसीकरणाचं प्रमाण वाढत वाढत जे चाललेलं आहे ते फर्स्ट डोस मिळालेल्या लोकांमधल्या अँटीबॉडीज तयार होणं वगैरे पर्यंत आहे. आता हे प्रमाण अँटीबॉडीजचं 5-6 महिन्यामध्ये कमी होतं असा संपूर्ण जगातला आता रिपोर्ट आलेला आहे. म्हणून युकेमध्ये बुस्टर डोस सुरू केला, युरोपमध्ये बुस्टर द्यायचं ठरवलं. आम्हाला सुदैवाने काल आम्हाला इथं बुस्टर डोस मिळाला, आम्ही घेतला. म्हणजे हे बुस्टर घ्यायची कल्पना का आली की अँटीबॉडीज 5 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. आता आपल्याकडे आत्ताच हे व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अँटीबॉडीज आहेत ते प्रमाण एक कमी दिसतंय. दुसरं असं आहे की आता सणवार झाले, आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीनं गणपती सण वेगळे आताच्या निवडणुका वगैरे यातून जे
आत्ताची जी रशियामधली वाढण्याची कारणामधलं महत्वाचं कारण निवडणूक आहे तिथं झालेल्या परवाच्या मोठ्या प्रमाणामधल्या, आणि त्याच्यामुळे ते लोक एकत्र यायला लागले, सोशल डिस्टन्सिंग संपलं, मास्क वापरण्याचं प्रमाण कमी झालंय, ते भारतात आता कमी झालेलं आहे. आणि याचा परिणाम आपल्याला डिसेंबरच्या पुढे आपल्याकडे देशामध्ये आपल्याकडे दिसू शकतो, असं आपल्या बरोबर सरकारचं सुद्धा बरोबर. म्हणणं अगदी आहे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टर अहंकारी. कारण आपण पाहिलं की मागच्या वर्षी सणासुदीच्या नंतरच कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना आपण पाहिली. खास करून आपण जर मुंबईचा उल्लेख केला तर मुंबईमध्ये दादर आणि इतर भागामध्ये इतकी लोकांची गर्दी उसळली होती आणि त्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. पण आता गणेशोत्सव गेला पण आकडेवारी तशी कमी दिसते. पण दिवाळीच्या दिवसामध्ये आणखी काही संख्या वाढण्याची शक्यता आहे का? ती नाकारता येत नाही का? काय वाटतं आपल्याला? आपल्या WHO आणि शासनाच्या प्रोजेक्शन प्रमाणे डिसेंबरच्या पुढे आपल्याकडे परत पूर्वीसारख्या लाखाच्या पुढे केसेस जातील, 1,00,000-2,00,000च्या, असं एक प्रोजेक्शन आहे. आणि हे प्रोजेक्शन मला वाटतं की येण्याची शक्यता आहे, कारण याच्यामध्ये मी किंवा माझे मित्र आणि सगळेजण असाच विचार करत होतो, एकंदरीतच रोग प्रतिबंधात्मक शास्त्रामधले, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन मधले असलेले एपिडेमिओलॉजिस्ट मान्यवर आपल्या देशामध्ये म्हणतायत की हर्ड इम्युनिटी येतच असते, की जाणार आहे कुठे वगैरे. पण ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या व्हाईस प्रेसिडेंट सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं की हर्ड इम्युनिटी येते ती फक्त व्हॅक्सिनेशनमुळे येईल कोरोनामध्ये. ती हर्ड इम्युनिटी ही तुमच्या झालेल्या इन्फेक्शन मधनं येणार नाही. म्हणजे हा भ्रम आहे असं आता किंग्स कॉलेजच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर खाडकन मला तर डोळे उघडले आणि मला वाटायला होय लागलं होय. की कारण हे अगदी विरोधाभासी शकतं. चित्र निर्माण झालं की भारतामध्ये सगळे तज्ञ, आपलं सरकार आणि त्यानंतर राज्य सरकार सुद्धा ही म्हणत होती की हर्ड इम्युनिटी आहे आणि त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली. पण आता हे नवं संशोधन आहे. पण खरं तर संशोधनही आपण जर पाहिलं या कोरोना काळामध्ये तर अगदी नवं संशोधन हे पुढे येतं. आधीचं संशोधन हे बाद ठरतं आणि नवं संशोधन आपल्या पुढ्यात येतं. आता यामुळे काही संभ्रम होण्याची शक्यता आहे की या संशोधनालाच आपण आता कायम करू शकू अशी परिस्थिती आहे? त्या संशोधनाबरोबर दुसरी गोष्ट आली ना की रशियामध्ये तो डेल्टा व्हेरियंट आहे, तो नवीन आलाय म्हणतात आता. त्याच्याबद्दलची बातमी आता त्याचं संशोधन चालू आहे की आपल्याकडे आलेला डेल्टा व्हेरियंट भारतात आणि इकडे जो होता की तो तिकडून भारतातून आला, तिकडे आता फिरतोय, अशा पद्धतीची जी चर्चा होती त्याच्याही पेक्षा त्या रशियामध्ये सब व्हेरियंट म्हणतात त्याला डेल्टाचा, आणि तो आलेला आहे, तो सध्या तिथे जास्त दिसतोय. त्याच्यामुळे हे जे व्हायरस मधले म्युटेशन्स आहेत ते म्युटेशन्स कोण थांबू शकणार आहे? जोपर्यंत हा व्हायरस मरत नाही, मरणे म्हणजे त्याचं 3-4 वर्ष राहिला आणि नंतर आपोआप त्याची टॉक्सिसिटी कमी झाली हे झाली तर ती ठीक आहे. पण तो जर राहिला आणि परत व्हेरियंट बदलायला लागला आणि सब व्हेरियंट आला तर ते कोणतेही अजून संशोधकांना सांगता येत नाही अशी संभ्रम या मुद्द्याला आपण पुढे घेऊन जाणारच आहोत डॉक्टर अहंकारी. पण एका दुसऱ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. भारतामध्ये लसीकरणाचा जो टक्का आहे म्हणजे जी टक्केवारी ती 21% आहे आणि इतर देशांची टक्केवारी सुद्धा आपण पाहिली. ग्राफिकच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण भारतातल्या कोरोनाच्या लसीकरणावर आपण समाधानी आहात का? आणखी किती वेगाने हे लसीकरण आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल? आपलं काय विश्लेषण आहे? नाही, अगदी स्पष्टपणे सांगायचं म्हणजे आपण आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी 140 कोटी आहे आणि या एवढ्या देशाच्या लोकसंख्येमध्ये एवढं लसीकरण कसं करणार अशा पद्धतीच्या राजकीय चर्चा करण्यामध्येच मग्न असतो. तुमचा देश किती मोठा आहे त्याचप्रमाणे तुमच्या देशामधली या क्षेत्रात काम करणारा ह्युमन रिसोर्स, मनुष्य शक्ती पण तेवढीच मोठी आहे हे का विसरतो आपण? आपल्या देशामध्ये एवढ्या सगळ्या स्टेट्स मधून आपल्याकडे काम करणारं मनुष्यबळ आरोग्य खात्यामध्ये कमी आहे का? आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही मार्च पर्यंत एवढे कोटी लसीकरणांचं संपून टाकू सगळ्या राज्याचं वगैरे. तुमच्याकडे मनुष्यबळ आहे लसीकरण संपवायला. तुम्हाला लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत. आणि मला एक आनंद होतोय की पूर्वी आपल्या गावोगाव खेडोपाड्यामधून लसीकरणाला विरोध होता. हा विरोध आता खूप कमी झालाय पूर्वीपेक्षा. पूर्वी म्हणजे 200 डोसेस घेऊन तिथे मेडिकल ऑफिसर, बरोबर, कारण लोकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी तितक्याच नेटानं केला आणि त्यामुळे लसीकरणाशिवाय पर्याय नाही असं चित्र देशामध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या तयार झालं. मुद्दा असा आहे की 2 महिन्यांपर्यंत तिसरी लाट येणार असं केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगत होतं तज्ञांच्या सगळ्या अहवालाच्या आधारानं. पण आता लसीकरणाच्या संदर्भात आपण जास्त बोलतो आणि कोरोनाची तिसरी लाट येईल किंवा नाही याबाबत फारसं काही बोललं जात नाही. आणि आता महाराष्ट्राची जर गोष्ट करायची तर महाराष्ट्रामध्ये
कोरोनाच्या नियमांमध्ये, निर्बंधामध्ये बरीच शिथिलता आलेली आहे. मला असं आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की एकीकडे लसीकरण वाढलं पाहिजे, लसीकरण सर्वांनी घ्यावं, कोणीही टाळू नये. आपल्या देशामधलं लसीकरण हे 70% आसपास गेलं की मग आपण म्हणू की आपल्याकडे लसीकरणातून हर्ड इम्युनिटी येऊ शकते आणि आपल्याला या ठिकाणी इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल. पण त्याचबरोबर मास्क वापरण्याचं प्रमाण आणि सोशल डिस्टन्सिंग आपण बंद करता कामा नये. इथे प्लॅन बी म्हणून तयार झालेला आहे युके मधला. परवाच ते जावीद म्हणून इथले जे हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांनी जाहीर केलंय, इथल्या पंतप्रधानांनी जाहीर केलंय की प्लॅन ए आणि प्लॅन बी प्रमाणे युके मध्ये तातडीनं ते म्हणतायत की जर डिसेंबरमध्ये ख्रिसमसमध्ये याचं प्रमाण वाढण्याची आम्हाला शक्यता वाटली तर आम्ही लॉकडाऊन करू सरळ संपूर्ण देश आणि काही दिवसांसाठी नाही महिन्यांसाठी करू. आजच्या दिवसाची बातमी आपल्या प्रेक्षकांना पण सांगायला पाहिजे की रशियामध्ये 30 तारखेपासून 8 दिवसाचा लॉकडाऊन संपूर्ण देशात जाहीर झालेला आहे. पेड लिव्ह म्हटले त्यांनी लॉकडाऊन न म्हणता वेगळ्या पद्धतीनं, पण सर्व व्यवहार त्या ठिकाणी बंद केलेले आहेत. पण असं जर भारतात झालं तर भारताच्या अर्थकारणावर आणखी काही मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात. शाळा कुठे आता 1 दिवसाआड सुरू झालेल्या आहेत किंवा शाळेचं कामकाज हे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. कार्यालय सुरू आहे, अजूनही मुंबईतली रेल्वे हे सगळ्यांना उपलब्ध नाही. अनेक अडचणी आहेत. निर्बंधामध्ये शिथिलता आणली गेली आहे. पण समजा कोरोनाची संख्या वाढली तर पुन्हा एकदा अशा प्रकारचा निर्णय सरकारला घेण्यापासून दुसरा काही पर्याय उरणार नाही. अगदी. आणि दुर्दैव आहे ते की आता आपण कुठे रुळावरती गाडी आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात जर असं घडलं आणि ज्या कारणांमुळे आपल्याकडे हा संपूर्ण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, ती सगळी जुनी कारणं त्याला आपण एक लर्निंग म्हणूयात की गेल्या 2 वर्षातल्या या पॅन्डेमिक मधून देशामधल्या सरकारांमधल्या आरोग्य मंत्रालयांनी ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या शिकलेल्या गोष्टी अंमलबजावणीमध्ये आणल्या पाहिजेत. अगदी जशा की मागच्या वेळेला मायग्रंट वर्कर्सचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. जशा की मागच्या वेळेला आरोग्य यंत्रणा जी उपचार करणारी होती त्यामधले प्रचंड घोटाळे होते. ज्या प्रमाणामध्ये त्याचं टेस्टिंग व्हायला पाहिजे होतं ते टेस्टिंग होत नाही. आज आपल्याला ज्यावेळेला युके मधली एवढी आकडेवारी दिसते की दिवसाला 30,000 40,000 तर इथे 9 लाख टेस्टिंग होतं रोजच्या रोज. ज्या देशाची लोकसंख्या 5.5 कोटी आहे तिथे 9 लाखाचं टेस्टिंग एका दिवसाला होतं. आपल्याकडे काय टेस्टिंग होतं? सध्या आपल्याकडे ताप, सर्दी, पडसं, खोकल्याची केस आली तर डेंग्यूची टेस्ट लोक करायला लागलेले आहेत, मलेरियाची करायला लागलेत, बाकी टेस्ट करायला लागलेले आहेत, पण कोरोनाची टेस्ट बंदच करून टाकली. आपण इंग्लंडमध्ये आहात म्हणून मला हा प्रश्न विचारावा वाटतो डॉक्टर अहंकारी की भारतात राजकारण ही पुष्कळ होतं. म्हणजे निर्बंध शिथिल केले नाही तर त्यावरही राजकारण होतं आणि समजा शिथिल केलं आणि कोरोना वाढला तरी केंद्र सरकार राज्य सरकारांना दोष दिला जातो. तुलनेनं तुम्ही ज्या देशामध्ये आता आहात तिथे कोरोनावरून राजकारण कोणकोणत्या पद्धतीचं होताना आपण पाहिलेलं आहे. इथे मी एक अत्यंत चांगली शिस्त मी बघतोय की इथे दर आठवड्याला दर 2 दिवसाला प्राईम मिनिस्टरच्या बरोबर आरोग्य मंत्री येऊन ब्रीफिंग करतात आणि ते ब्रीफिंग करून परत पत्रकारांना सांगतात, निर्णय घेतात आणि एकदा त्यांच्या कमिटीने घेतलेले जे डिसिजन आहेत प्लॅन ए आणि प्लॅन बी त्याच्याबद्दल एकदा सर्वांची मान्यता झालेली असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणि विरोध या ठिकाणी होत नाही. चालू असलेल्या एका ठरलेल्या नियोजनाप्रमाणे शिस्तीप्रमाणे चाललेल्या कार्यवाहीला विरोधी पक्ष राजकारण म्हणून कधी विरोध करत नाही त्या ठिकाणी. अशी ही पॅन्डेमिक हा एक फार मोठा डिझास्टर आहे. डिझास्टर हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही कोणत्या इथला. हे या इथल्या लोकांना कळलेलं आहे. ते भारतातल्या लोकांनी पण लक्षात यावं. जसं आपण म्हणतो की युद्ध सुरू झालं की युद्धाच्या वेळेला आपण ज्या पद्धतीनं ज्या राष्ट्रावरून युद्ध सुरू झालंय त्याच्या विरोधामध्ये आपण सर्व पक्ष सगळं पक्ष आणि झेंडे सोडून एकत्र येतो आणि युद्धाला तयार होतो. तसं या पॅन्डेमिकच्या युद्धाला सुद्धा सर्व पक्षीय राजकारण सोडून आपण एकत्र आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने मग आपल्याला असं दिसतं की अशी राजकारण करणाऱ्या लोकांना ज्यावेळेला कोरोना होतो आणि त्यांची अवस्था होते त्यावेळेला मात्र मग परिस्थिती बिकट झालेली पण आपल्याला बघायला मिळते आजकाल. अगदी भारतामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लसीकरणाची प्रक्रिया राबवताना किंवा त्या संदर्भामध्ये काही धोरण निश्चित करताना खूप उशीर झाला अशी एक ओरड होत होती. त्यानंतर लसीकरणाच्या संदर्भामध्ये काही वेगानं गतीनं पावलं उचलण्याचे प्रयत्न झाले आणि त्यामुळे भारताची टक्केवारी लसीकरणातली ही 21% इतकी पोहोचली आहे. पण जगाच्या तुलनेमध्ये आणखी वेगानं पावलं टाकण्यासाठी आजच्या घडीला भारत पूर्णपणे सक्षम आहे का असं आपल्याला वाटतं का? भारत तसा बघितला तर भारतामध्ये मी आता म्हणाल्याप्रमाणे
राजकीय इच्छाशक्ती एकदा आली तर भारतासारखा सक्षम देश नाही. राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे, त्याच्यावरती सामुदायिक निर्णय झाला पाहिजे, सर्व पक्षांचा एकत्र मिळून तातडीने भारतामध्ये मग ती कारवाई होऊ शकते. महिना 2 महिन्यामध्ये भारतामधलं लसीकरण 70% पुढे जाऊ शकतं. सगळ्यांनी एकत्रित येऊन या प्रकरणामध्ये काही त्याच्यातली आचारसंहिता करावी की या पॅन्डेमिक मध्ये आपण या पद्धतीने सर्वांनी एकत्र राहू, एकमेकांवरती टीका करत वेळ घालवायचा नाही. पैसा त्याच्यासाठी अर्थव्यवस्थेमधला आपल्याला उपलब्ध करून दिला पाहिजे, लसी घेतल्या पाहिजेत आणि लसीचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि ते करत असताना कुठलंही आपल्याकडला आणखीन एक मोठा आपल्याकडे एक अडसर फार मोठा आहे, तो आपल्याकडला असलेली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो, सोशल मीडिया, त्यांनी खूप आपल्या देशामध्ये नुकसान केलेलं आहे. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये खोट्या प्रकारच्या बातम्या पसरवून, खोट्या प्रकारची माहिती देऊन, मी परवाच कुठेतरी ऐकलं मोठमोठ्या संस्थांची नावं त्याच्यामध्ये आहेत की आरटीपीसीआर टेस्ट ही चुकीचीच होती. अशा पद्धतीच्या चुकीच्या शास्त्रीय दृष्ट्या चुकीच्या बातम्या अगदी अगदी कडक कारवाई शासनाने केली पाहिजे. जाता जाता अगदी थोडक्यात पुन्हा एकदा आढावा घेत आपण या महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगाल की कोरोना हा पुन्हा येऊ शकतो, काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठे आपलं सगळं धोरण हे अजूनही चुकतंय का? मी महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत नम्रपणे विनंती करतो, आपण भ्रमात राहू नका. ही साथ संपली म्हणून. अजूनही ही साथ आहे असं लक्षात ठेवा. करोना हा अतिशय वाईट आजार आहे. नाही त्या लोकांना करोनाने आपल्यातून नेलेलं आहे. साहित्यिकांपासून, कलाकारापासून ते आपल्या घरातल्या आई वडिलांपर्यंत प्रत्येकाच्या. आणि ते हा आजारच मुळामध्ये इतका वाईट आहे, तो लहान मुलांना पण घेऊन जातो. इथे युके सारख्या देशामध्ये 41 लहान मुलं जन्मताच करोनाने गेलेली आहेत. आपण म्हणतो जन्मता मुलांना कोरोना होत नाही. हे सगळं चुकीचं आहे. म्हणून या साथीला थांबवण्यासाठी म्हणून जी त्रिसूत्री दिलेली आहे, वरचेवर हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं आणि लसीकरण करणं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या गॅदरिंग टाळणं, वाढदिवस, लग्न समारंभ, मैती, निवडणुका, खेटणं एकमेकाला, हे जर सर्वांनी टाळावं. आणि कृपया आपल्या पुढल्या पिढींसाठी जी आता शाळेमध्ये जाणारी आणि पुढची देशाची ज्यांना आपण नागरिक होणार त्यांच्यासाठी तरी आपण संयम राखावा. अगदी हा महत्वाचा, हे महत्वाचं सूत्र तुम्ही सांगितलं. खरं तर ते जुनच आहे, पण नव्यानं सांगण्याची या जनतेसाठी नितांत आवश्यकता आहे. आपण इतक्या दुरून आमच्याशी जोडला गेला, जगभरातली माहिती सांगितली, भारतातल्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि राज्यालाही उपदेशाचे तुम्ही जनतेसाठी 2 डोस दिले. त्याबद्दल आपले खूप धन्यवाद डॉक्टर शशिकांत अहंकरी. यापूर्वी सुद्धा जय महाराष्ट्रावर आपण येऊन गेलात, खूप माहिती आपण देत राहिलात. पुढे आपल्याला आम्ही या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात जोडून घेऊ. खूप धन्यवाद. नमस्कार. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.